मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तामिळनाडू राज्यामधील जिंजी या किल्ल्यावर। जिंजी किल्ल्याचा जो इतिहास आहे तो खूप मोठा इतिहास आहे। ज्यावेळेस संभाजी महाराजाला कैद झाली फेब्रुवारी 1689 मध्ये, त्यावेळेस त्याच्यानंतर जे राज्य होतं ते रायगडावर होतं। रायगडावर येसुबाई, त्यांचे पुत्र शाहू महाराज आणि राजाराम महाराज हे सगळेजण रायगडावर होते। रायगडाला जुल्फिकार खानाने वेढा दिला होता। जुल्फिकार खानाच्या वेढ्यातून राजाराम महाराज हे एप्रिल 1689 निघाले आणि ते पुढे पन्हाळा, कोल्हापूर, शिमोगा, बेंगलुरू त्या मार्गे 2 नोव्हेंबर 1689 रोजी ते किल्ले जिंजी किल्ल्यावर त्या ठिकाणी ते पोहोचले। आणि इथं पोहोचल्याच्या नंतर त्यांनी इथं आपलं राजधानी बनवली। ही राजधानी बनवल्यानंतर इथं जवळजवळ त्यांनी 9 वर्ष कारभार चालवलेला आहे स्वराज्याचा। आणि 9 वर्षामध्ये जुल्फिकार खानाने या किल्ल्याला वेढा दिला होता। तो वेढा एवढा मोठा होता की त्या वेढ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचे प्रचंड सैन्य होतं, परंतु त्या सैन्याला देखील हा किल्ला जिंकणं अतिशय अवघड गेलं। 8 वर्षे ते जवळजवळ तो किल्ला लढवत होते। ज्या जुल्फिकार खानाने 8 महिन्यामध्ये रायगडचा किल्ला जिंकला, त्या जुल्फिकार खानाला 8 वर्ष हा किल्ला जिंकता आलेला नाही। कारण त्याचं एक होतं की हा राजगिरी, ज्याला आपण जिंजी म्हणतो, हा जिंजी किल्ल्यामध्ये 3 किल्ले समाविष्ट। हा राजगिरी, या बाजूला एक कृष्णगिरी म्हणून आहे, आणि हा जो दिसतोय तो चंद्रहार दुर्ग। हे 3 किल्ल्याचा समावेश असलेला हा जिंजी किल्ला आहे। एवढ्या विशाल किल्ल्याला वेढा देणे खूप अवघड होतं। आणि शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयमध्ये 1677 मध्ये हा किल्ला त्या ठिकाणी त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम म्हणावा लागेल की हा किल्ला त्यांनी जिंकला होता आणि तो राजाराम महाराजाला उपयोगाला आला। तब्बल 8 वर्ष जुल्फिकार खान या ठिकाणी लढा देत होता। इथं वेढा त्यानं दिला होता, पण प्रचंड किल्ला मोठा होता आणि या किल्ल्यावर वरतून येऊन आपले सैन्य जुल्फिकार खानासोबत लढाई लढत होते। त्याचबरोबर बाहेरून संताजी आणि धनाजीची देखील फौज आलेली होती 15,000ची, तेही त्याच्यावर हल्ला करत होते। अशा बिकट कात्रीमध्ये जुल्फिकार खान अडकला आणि त्याच्यामधून त्याला बाहेर येणं खूप अवघड गेलं। अशा परिस्थितीमध्ये राजाराम महाराजा जवळजवळ सगळा विजय झाला। 8 वर्ष जवळपास ते लढा देत होते, परंतु स्वराज्याचे जे छत्रपती होते ते या अभेद्य अशा किल्ल्यामुळे त्या ठिकाणी ते राहू शकले। अशा या किल्ल्याला आम्ही आज भेट देण्यासाठी आलेलो आहोत। आणि हा किल्ला 1698 मध्ये ज्यावेळेस राजाराम महाराज इथून गेले, त्याच वेळेस हा किल्ला जुल्फिकार खानाला जिंकता आला। तोपर्यंत या किल्ल्यावर त्या ठिकाणी त्याला जिंकता आलेलं नाही। असा हा अभेद्य आणि वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेला अतिशय सुंदर देखणा किल्ला म्हणजेच किल्ले जिंजी। अवश्य सर्वांनी या भेट द्या। अतिशय सुंदर असा किल्ला हा आपल्याला पाहायला मिळेल। सर्वांना जय शिवराय।